ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय। पैशांच्या गड्ड्यांचा आमदार काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय। तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। या व्हिडिओमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ आहे। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत असा सवाल त्यांनी विचारला। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। हे पहा, मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मी दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी अंबादास दानवेंचे आरोप फेटाळलेत। आरोप सिद्ध करा, संबंध आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईन अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिली आहे। तर हा व्हिडिओ माझा नाही, तो लाल शर्टवाला कोण ते दानवेंनी सांगावं असंही दळवी म्हणाले। एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आणि हा व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा मी माझ्या राजकीय जीवनाला त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तेव्हा सत्याने नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं। त्यामुळे अशी एखादी संसदेत पसरून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे। त्यामुळे आपल्याकडं कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीने लोकांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। आता लाल टी शर्ट घातला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा, जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। माजी विरोधी पक्षनेत्याने व्हिडिओ दिला असेल तर गांभीर्याने दखल घ्यावी असं मुनगंटीवार यांनी सुनावलंय। अधिवेशनाच्या कालावधीवरनंही त्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय। आचारसंहिता आड येत असेल तर अधिवेशन कशाला असा सवालही त्यांनी केला। तसंच स्वतंत्र विदर्भावरती विचार करावा लागेल असं ते म्हणाले। एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता त्याची पडताळणी ही करतील। माझी स्वतःची इच्छा आहे की 3 आठवडे का 6 आठवडे अधिवेशन घेतलं पाहिजे, पण आचारसंहितेच्या कारणाने जर अधिवेशनात चर्चाच करता येत नसेल तर नुसतं अधिवेशन घेऊन त्याचा उपयोग होणार। विरोधी पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ना आमचे दोन्ही मित्रांची तयारी असणार आहे। मागेही शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना तेव्हा आमच्यासोबत होती त्यांची तयारी नव्हती। आम्हाला शेवटी 14 मध्येही 123 आमदार निवडून आले, आत्ताही आम्ही 132च आहोत। त्यामुळे असा ठराव पास करायला आत्ता आमच्याकडे संख्याबळ नाही आहे। अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओवरनं आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपली आहे। या व्हिडिओचा संशय थेट सुनील तटकरेंवरती घेतला जातोय। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पैशांचा बंडलासोबतचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो असं वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपाने आम्ही शत्रू पाळलाय असं खळबळजनक वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण। तसंच दानवेंनी सादर केलेला व्हिडिओ एआयद्वारे तयार केला असल्याचा दावाही शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। एआयद्वारे व्हिडिओ करून आमदारांची बदनामी केली जात असल्याचा संजय शिरसाटांनी म्हटलंय। बघूयात। दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे
तो AI करून तो मॉप करून तो केलेला व्हिडिओ आहे. दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे, ओपन चॅलेंज आहे माझं, त्यांनी यावं, पुरावे दाखवावेत, मी पदाचा राजीनामा देईन. या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो. AI करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात. उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात. अंबादास दानवेंनी आतापर्यंत जेवढे आरोप केले त्याच्यामध्ये कुठल्याही आरोपात तथ्य आढळलं नाही आहे आणि तो व्हिडिओ मी काही बघितला नाही. ते आणि आजकाल काय AIच्या माध्यमातून सगळे नकली व्हिडिओ बनवले जातात आणि नेमकं अधिवेशन असलं की तेव्हाच आम्हाला आमच्या आमदारांना आमच्या पक्षाला टार्गेट केलं जातं आहे. हे फक्त निवडणूक अधिवेशनापुरते इश्यू असतात. हे व्हिडिओ कोणीतरी देत असेल ना उबाटाला, कोण देत? बनवल्या जातात हे व्हिडिओ नकली. आता AI तर कसं करते तुम्हाला माहीत नाही का? हुबेहूब काही करू शकतात ते. दानवेंच्या आरोपांनंतर विरोधी पक्षाने हल्लाबोल सुरू केला. तुम्हाला आणखीन असे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. राज्यात खोक्याबोक्याचं सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली. तर सत्ताधाऱ्यांकडे वारेमाप काळा पैसा कसा येतो हे पंतप्रधानांनी सांगावं असं आव्हान भास्कर जाधवांनी दिलं. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. आता हे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा. आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच. त्यामुळं खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे. खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटांच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवल्या आहेत ते सत्य आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजेत, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. देशामध्ये नोटबंदी मग महाराष्ट्रामध्ये एवढ्या नोटा कशा, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. विरोधकांमध्ये आकारण ईडी, सत्ताधारी आमदारांचं काय असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. कर्जतच्या फार्म हाऊसवरती ठाकरेंचा किती पैसा तपासा अशी टीका नितेश राणेंनी केली. सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी, कॅश, काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा, कॅश हा अमाप दिसतोय. मग नोटा आल्या कुठून, याची इन्क्वायरी कधी होणार? मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर. मी याची ईडी आणि सीबीआय मागणार आहे. ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय आणि त्यांना जेलमध्ये टाकतात. आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनातही उमटले. या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. माझं म्हणणं आहे की सभागृह आणि लोकप्रतिनिधीबद्दल ज्याप्रमाणे चित्र उभं राहत आहे त्याचं हे भीषणता असल्यामुळे सभागृहाने त्याचं गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भामध्ये चौकशी करावी. खरं खोटं जनतेच्या समोर आणि या सभागृहामध्ये यावं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आता पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा मुद्द्याने उचल खाल्ली आहे. महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा लवकरच बदलणार का असा प्रश्नही निर्माण झालाय. याला कारण ठरलंय महसूल मंत्री बावनकुळेंचं मोठं वक्तव्य. वेगळ्या विदर्भावरती आम्ही काम करतोय असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. विदर्भाचा अनुशेष कमी करायचा असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही असं वक्तव्यही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यावर आता शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला विरोध केला. हे बघा, आता मूळ भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या पहिलेच वेगळ्या विदर्भाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे. पण शिवसेनेला किंवा इतर पक्षांना ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये बिलकुल विरोध असणार आहे. आमचा अख्खा महाराष्ट्र हा एक असला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषद अध्यक्ष सभापती
राम शिंदेंची भेट घेतली. विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान परिषद अध्यक्षांकडे केली. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नावाचं पत्र हे सभापती राम शिंदे यांच्याकडे आणि विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं. मात्र यावरती अजूनही कुठला निर्णय घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आज सचिन अहिर, सुनील शिंदे आणि इतर महाविकास आघाडीचे आमदार राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. आता मला माहीत नाही चर्चा कुठून आली, काय आली. माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही. मी कोणाला भेटलो पण नाही. आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती. आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये. त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती की अध्यक्षांना तो निर्णय घ्यायला सांगावा म्हणून. पण त्यामध्ये माझ्या नावाचा कुठेही त्यामध्ये उल्लेख नव्हता. ही कुठून गुगली आली आणि काय आहे हे मला माहीत नाही. लाडकी बहीण बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान झालंय. सरकारने विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात याबाबतची कबुली दिली आहे. 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारने या उत्तरात म्हटलंय. तर तब्बल 26 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती दिली आहे. तर अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी आहेत. या शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाईल अशी माहिती सरकारने दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना झापलंय. राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सभागृहात सांगितलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका या शब्दात समज दिली. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका असं सांगितलं होतं. तरीही स्वपक्षाचे आमदार यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात, अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही. विधानभवन परिसरामध्ये विरोधकांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन केलं. गळ्यामध्ये कापसाची माळ घालून विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. कापूस, सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. बिबट्याच्या मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली. वनमंत्र्यांनी बिबट्याची नसबंदी करू असं म्हटलं होतं. त्याचं पुढे काय झालं असा सवाल ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी उपस्थित केला. याला वनमंत्री गणेश नाईकांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते. त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय. या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही. मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील. असं काही आफ्रिकेच्या देशांची काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची, मनुष्याचा जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवर. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. अजित पवार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत आणि रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परतणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान उद्याच्या दिल्लीवारीमध्ये अजितदादा काही राजकीय भेटीगाठी घेतात का याकडेही लक्ष असेल. बीडच्या मस्सा चौक इथल्या दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. मनोज दरांग यांनी मस्सा चौकमध्ये जाऊन संतोष देशमुखांना श्रद्धांजली अर्पण केली. संतोष देशमुखांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे. ज्या दिवशी हो सुटल त्या दिवशी बीड जिल्हा बेमुदत बंद ठेवायचा. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण राज्य बंद ठेवायचं. लोकांत चर्चा झाली, आता ह्यो असं का घडून आणतोय तो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून हे सरकारनं शोधायला पाहिजे.
की तू असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची. जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेलं दिसणार नाही. कोल्हापूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिल मंजुरीसाठीच्या टक्केवारीचा पर्दाफाश झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी हा प्रकार उघडकीस आणला. जिल्हा शल्यचिकित्सांच्या कार्यालयामध्ये टक्केवारीची नोंदवही सापडली. कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांचं वैद्यकीय बिल किती आणि त्यांच्याकडनं किती टक्केवारी घेतली याची नोंदच सापडलेली आहे. वरिष्ठांनाही रक्कम दिल्याचा नोंदवहीमध्ये उल्लेख आहे. बिल मंजुरीसाठी टक्केवारीतनं जवळपास 12 लाख रुपये उकळल्याचं उघडकीस आलंय. भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या बँक खात्यातनं रक्कम अनधिकृतरित्या काढल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोड इथल्या सिल्वर पार्क शाखेमध्ये उघडकीस आलाय. तब्बल 4,90,000 रुपये अनधिकृतरित्या काढले गेले होते. शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये काही संशयास्पद व्यवहार झाले असून यासाठी त्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ओटीपी प्राप्त झालेला नव्हता. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शाखा व्यवस्थापकांना संपर्क साधून तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये बँकेच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झालाय. मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीमध्ये आमदार रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कोकाटे ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला होता. या प्रकरणामध्ये कोकाटेंनी चौकशीची मागणी केली आहे. पुण्यामध्ये पार्किंगमध्ये सुट्टे पैसे देण्यावरनं झालेल्या वादाचं मराठी अमराठी वादामध्ये रूपांतर झालं. गुजराती आहे, मराठीत बोलणार नाही असं वक्तव्य एका तरुणाने केलं. त्यावरती काही स्थानिक लोकांनी त्याला जाहीरपणे माफी मागायला भाग पाडलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. हा सगळा प्रकार पुण्यातील नेमका कुठल्या भागातला आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. जमिनीच्या किरकोळ वादातनं एका महिलेसह तिच्या मुलाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली होती. बीडच्या केस तालुक्यातील सांगवी गावातला धक्कादायक प्रकार आहे. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती आज एक मोठा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर मधनं करमारकडे येणाऱ्याला स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे एक कार महामार्गावरती उलटल्यानंतर लगेच या कारने पेटही घेतला. मात्र सुदैवाने कारमधील 5 जण सुखरूप बाहेर पडले. या ठिकाणचा आतापर्यंतचा हा तिसरा अपघात आहे अशी माहिती आहे. या अपघातामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळते. 5 दिवस तब्बल 275 घोड्यांची विक्री केली गेली. चेतक फेस्टिवलमधील विविध स्पर्धांमुळे पुढचे 10 दिवस उलाढाल आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये बुलेट मोटरसायकल आणि घोड्याची शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. मध्य प्रदेशच्या महेश्वरमधील राणी घोडीची बुलेट सोबत रेस होती आणि शर्यतीत राणी घोडीची बाजी पाहायला मिळाली. गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये जखमी अवस्थेतला वाघ आढळला होता. या वाघाला उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलवलंय. 2 वाघांच्या झुंजीत किंवा एखाद्या वाहनाच्या धडकेमध्ये हा वाघ जखमी झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. रायगडच्या नागावमध्ये बिबट्याने तरुणावरती हल्ला केला. खालच्याळी परिसरामध्ये तरुणावरती हल्ला झाला आणि बिबट्याने ओरबाडल्यामुळे तरुणावरती बिबट्याच्या नखांची निशाण सुद्धा उमटले. कोल्हापुरामध्ये अस्वलांच्या जोडीची रेस पाहायला मिळाली आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालाय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये टेम्पो चालकाला 4 दिवसांपूर्वी अस्वलांची जोडी आढळली होती. हिमाचल प्रदेशातील डलहौसीमध्ये बंद घराच्या खिडकीच्या आडून अस्वल घरामध्ये शिरलं आणि त्यानंतर खाण्याचं काही सामान घेऊन हे अस्वल पुन्हा एकदा खिडकीतून घराबाहेर पडलं. या भालूचा संपूर्ण व्हिडिओ घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यामध्ये परदेशी पक्ष्यांचं गोंदिया जिल्ह्यात आगमन झालंय. युरोपियन देश, मंगोलिया आणि सायबेरियातनं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांवरती या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे येत आहेत. राज्यामध्ये नोटांच्या बंडलांची प्रकरणं गाजत असताना नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातल्या अप्पर महसूल आयुक्त राजेश खवले यांनी त्यांच्या टेबलावरती लावलेली पाटी लक्ष वेधून घेतलीय. होय, मी माझ्या पगारावरती समाधानी आहे असा उल्लेख पाटीवरती केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.